सण कोणताही असो, पण गोड पदार्थामध्ये श्रीखंड आपल्या ताटामध्ये नक्की असतं. आणि जर तुम्हाला श्रीखंड घरच्या घरी करायची जर इच्छा असेल ना, अहो, तर मग काही हरकत नाही. सोप्या आणि अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीनेच आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसं करायचं ते बघणार आहोत. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. दही हा असा प्रकार आहे जो प्रत्येकाच्या घरी आवर्जून बघायला मिळतो, कारण तो शरीरासाठी तितकाच गुणकारीही असतो. त्याच्यामुळे प्रत्येकजण दह्याचं सेवन हे आवर्जून करतं. आज आपण पारंपरिक पद्धतीनेच दह्याचं श्रीखंड कसं करायचं ते बघणार आहोत. आपल्याला हे दही आदल्याच रात्री मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं, जेणेकरून सकाळपर्यंत त्याचं पाणी व्यवस्थितरित्या निथळून जाईल. श्रीखंड करताना दह्यात पाणी मात्र अजिबात नसावं, नाहीतर आपलं श्रीखंड खूप असं पाणीदार होऊ शकतं. त्यामुळे दह्यातलं पाणी काढणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मी तर खोलगट भांडं घेतलं आहे, त्यावर चाळणही घेतली आहे. त्यावरच मी हा कपडा टाकून घेतला आहे. रुमाल असेल किंवा अजून कोणता कपडा असेल तो जरा थोडासा मोठा घ्यायचा आहे, जेणेकरून ते दही व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये बांधलं जाईल, इतका तरी तो मोठा कपडा घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता, आपण अर्धा लिटर दुधापासून आपण हे दही बनवलेलं आहे. त्यामुळे मला इतका मोठा कपडा मला पुरेसा वाटला. तुम्ही बघू शकता, दही टाकता क्षणी लगेच त्यातलं पाणी निघायला सुरुवात झालेलं आहे. भांडंसुद्धा खोलगट घ्यायचं आहे, जेणेकरून ते खालचं पाणी आहे ते पुन्हा कपड्याला लागणार नाही, हे मात्र लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला हा रुमाल कुठे जर असं अडकवता आलात तरीही तुम्ही असं करू शकता, पण मी हे किचनवर हे आपलं असंच खोलगट भांड्यामध्ये अशी चाळण ठेवून मी त्यावर हे असं ठेवलं होतं. त्यानेसुद्धा व्यवस्थितरित्या आपलं पाणी निघून जातं. आता तुम्ही बघू शकता, कपड्याला असा घट्टसर गाठ मारून घ्यायची, जेणेकरून ते दही बाहेर येणार नाही. आणि आपल्याला लक्ष द्यायचं आहे की भांडं मात्र खोलगट घ्यायचं आहे. आता ही रात्रभर मी असंच ठेवणार आहे आणि सकाळी आपण बघूयात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, कपड्यामध्ये बांधून झाल्यानंतर तुम्हाला जितकं त्यातलं पाणी तुम्हाला काढून घेता येईल तितकं तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा. पण हां, त्याला इतकंही जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर ते दही रुमालाच्या बाहेर येऊ शकतं. जितकं पाणी काढता आलं तितकं मी पाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मी याला असं झाकून ठेवते, जेणेकरून त्याच्यावर काही जाणार नाही. आता ह्या दह्याला आपण असंच रात्रभर ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी जेवढं काही पाणी होतं त्यातलं ते निघून गेलेलं आहे. बघू शकता, चांगला असा घट्टसर गोळा तयार होतो. आणि असा जोपर्यंत घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे दही असंच निथळायला ठेवून द्यायचं आहे. आता सगळ्यात मोठी प्रोसेस तर तयार झाली. आता आपण पुढच्या तयारी बघूयात. त्यासाठी मी त्याच चाळणीने ना हे दही चाळून घेते. का? कारण की आता आपण जेव्हा घट्टसर गोळा तयार करतो तेव्हा त्याच्यामध्ये ना गाठी तयार होतात. तर श्रीखंड करत असताना ते व्यवस्थितरित्या एकत्र होत नाही. त्यामुळे असं चाळणीने चाळून घ्यायचं. त्यामुळे श्रीखंडसुद्धा खाताना असं मलईसारखं लागतं. त्यामुळे ही प्रोसेस मात्र नक्की करावी. आता ह्या गोष्टीला ना जास्त वेळ लागत नाही, मिनिटभरामध्ये होऊन जातं. तुम्ही बघू शकता, हाताने करताना सुद्धा जास्तसा वेळ लागला नाही, मला मिनिट ते 2 मिनिटच लागलेले आहेत. असं केल्यामुळे त्याच्यामध्ये एकही गाठ राहत नाही. त्यामुळे पुढची कुठली गोष्ट करत असताना आपलं काम सोपं होऊन जातं. आज जे आपण श्रीखंड करतोय ते अगदी सोपं पद्धतीचं करते. त्यामध्ये मी काही जास्त कोणत्या गोष्टी मी ॲड केलेल्या नाही आहेत. इथे फक्त बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घेतलेत, 2 ते 3 वेलच्या घेतल्या आहेत, त्याला मी चांगलं बारीक कुटून घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे. साखर आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 4 चमचे घेतलेले आहेत, कारण श्रीखंड ना जास्त पण गोड चांगलं लागत नाही, त्यासाठी मी इथे फक्त 4 चमचे घेतलेले आहेत. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता साखर मी इथे चांगली वाटून घेतली आहे. त्यामुळे साखर आधी वाटून घेतली ना की आपलं कामही सोपं होतं. आणि साखर ॲड केल्यानंतर त्याला 1 मिनिटभर जरा फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते दही आणि साखर एकजीव व्हायला जरा थोडासा वेळ द्यावा लागतो. साखर दह्यामध्ये व्यवस्थितरित्या एकजीव झाली की त्यानंतर जे बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि वेलचीही ॲड केली आहे आणि या सर्वच गोष्टींना अर्धा मिनिटभर व्यवस्थितरित्या एकजीव करून घेतलेला आहे. आणि तयार झालं आहे आपलं अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट होणारं असं पारंपरिक पद्धतीचं श्रीखंड. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपीबद्दलही काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.